मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। तर नवरात्र चालू झालेली आहे। आता नवरात्राची लगबग सगळ्यांच्याच घरामध्ये सुरू आहे आणि इथं मी नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। इथं आपण 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा कमी घालायचा असेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा घातला तरी काहीच हरकत नाही। यामधलं पाणी काढून घेतलं। साबुदाणा आणि भगर मी 2 तास भिजवून घेतलेलं आहे। इकडे बघू शकता तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेतलं तरी चालेल। आता ही साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। अगदी भाजीची पळी असते ना तेवढंच पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं होतं, तेवढंच पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बॅटर मी घातलेलं आहे। पाणी सुद्धा तेवढंच आहे। यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही जर नवरात्रातल्या उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर जरूर घाला यामध्ये। कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी काहीच हरकत नाही। इकडे बघा मी दही घेतलेलं आहे। 1 चमचा दही यामध्ये मिक्स करायचं। दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तर काहीच हरकत नाही। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार केलेली आहे। थोडीशी पेस्ट रवाळ जर वाटली तर आणखी थोडंसं 1-2 मिनिटं मिक्सरला फिरून घ्यायचं। पल्स मोडवरती फिरवलं ना सगळे हे जिन्नस जे आहे ते व्यवस्थित बारीक होतात। तर इथं आपण जास्त पाणी न वापरता जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं 1 पळी पाणी तेवढ्याच पाण्यामध्ये मी इथं भगर आणि साबुदाणा वाटून घेतलेला आहे आणि हे वाटून घेतलेलं बॅटर जे आहे ना तर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं इथं आपण। तर आता हे पातेल्यामध्ये बॅटर काढून घेतलं। यामध्ये कुठलेही पदार्थ घालायची काहीच गरज नाही कारण आपण बारीक करत असताना सगळं व्यवस्थित मीठ वगैरे चवीनुसार घातलेलं आहे। गॅसवरती तवा ठेवलेला आहे। हा डोश्याचा तवा आहे। याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम सुरुवातीला फुलच ठेवायची आहे आणि आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण या तव्यावरती ओतून याचे मस्त असे आवडीनुसार डोसे बनवायचे आहेत। अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि कमीत कमी वेळामध्ये होतात। काय होतं मंडळी बऱ्याच वेळेला आता नवरात्र म्हणल्यानंतर 9 दिवस प्रत्येकाचे उपवास असतात घरामध्ये आणि तोच साबुदाणा भगर खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला असतो। अशा वेळी काय करायचं जिभेची चव उपवासाची लज्जत वाढवणारी ही डोश्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली ना मंडळी अजिबात तुमचे या पद्धतीने जर डोसे बनवलेत ना तर अजिबात तुमचे डोसे बिघडणार नाहीत। आणि हो लक्षात ठेवायचं आपण उपवासाचे पदार्थ करतो ना त्यामुळे या उपवासाच्या पदार्थाला पाणी ना अगदी कमीत कमी वापरायचं असतं। बऱ्याच वेळेला काय होतं आपण ज्यावेळेस तांदळाचे डोसे बनवतो त्याला पाणी भरपूर वापरलं तरी काहीच नाही आपलं बॅटर बिघडत नाहीये। पण याचं तसं नाही। हे उपवासाचे डोसे आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर बनवलेत ना तर तुमचे डोसे अजिबात बिघडणार नाहीत। जास्तीचं जर पाणी घातलं ना तुम्ही तर आपले डोसे एकदम पातळ होतील आणि हे व्यवस्थित बनणार नाहीत। त्यामुळे जितकं लागेल ना तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे। पहिला डोसा तर भाजून तयार झालेला आहे। इकडे बघू शकता हे डोसे ना मी एकदम फुल गॅसवरती भाजलेले आहेत। उलट फुलट करून याला तेल लावून खालीवर करून मस्त असं उलट फुलट करून भाजून घेतलेलं आहे। बघा मऊ पाहिजे असेल तर मऊ करा, कडक पाहिजे असेल तर कडक सुद्धा होऊ शकतात हे डोसे। तर या पद्धतीने तुम्ही या नवरात्रात नक्की डोसे बनवून बघा। तर तुम्हाला असं वाटत असेल डोसे बनवणं म्हणजे खूप अवघड प्रक्रिया आहे का काय? नाही। उपवासाच्या डोस्यांना जास्त पीठ न भिजवता सुद्धा आपल्याला डोसे व्यवस्थित असे बनवता येतात। तर इथं मी फक्त 2च तास असे आवडतात त्यामुळे मी इथं मऊ डोसे बनवलेत। सोबतच इथं आपले बटाट्याचे काप आणि दही घेतलेलं आहे। तुम्ही हे डोसे कशासोबत सुद्धा खाऊ शकता। आपल्याला उपवासाच्या चटणीसोबत सुद्धा हे डोसे खूप छान लागतात। इथं मी सुक्का बटाटा केलेला आहे उपवासाचं त्यामुळे हे मिरची घालून बटाटा सुद्धा अगदी भारी लागतं। रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। चला आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।